मार्केट इज ऑल अबाउट टू राईज. खरं सांगायचं असेल तर पेढे वाटा मार्केट ट्रेंडिंगमध्ये जाणार आहे. आज मोमेंटम चांगली बघायला मिळाली आणि थोडक्यात हा जो साईडवेज मार्केट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 50 मुव्हिंग ॲव्हरेज व्यवस्थित बघा कसा काम करताना बघायला मिळते, मार्केटच्या मधून चालताना दिसतंय. त्याचबरोबर मार्केट जे परत एकदा 24,200 लेवल तोडण्यात आलेलं आहे हे लक्षात आहे. आता यशस्वी ठरलं तर लक्षात या सर्वात प्रथम हा जो हाय आहे इथला लेवलचा म्हणजे जवळपास 24,250 ही रेंज कुठेतरी तुटणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग. आता ओपन कुठे होतंय 24,200च्या वरती गॅप ओपन झालं तर लक्षात घ्या लगेच बाईंग करू नका. 24,250च्या वरती टिकतं किंवा कुठेतरी प्राइस ॲक्शन बनताना बघायला मिळते. थोडक्यात कसं आता बघा ही मुवमेंट आली, थोडाफार पुलबॅक आला आणि मग मार्केट जात असेल जवळपास ह्या लेवलच्या हाय म्हणजे एक स्विंग हाय बनून जात असेल, थोडाफार होल्ड होऊन जात असेल तर डेफिनेटली तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. 24,200, 24,225 किंवा 24,250च्या वरती एक चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते. परंतु थोडंफार खाली आलं तर सेलिंग कुठे करायची, सेलिंगची रेंज ऑलरेडी मार्क करून ठेवली त्यामुळे 24,125च्या खालीच सेल करायचं, अन्यथा सेलिंगचा विषय डोक्यातून काढून टाका. थोड्यासाठी तर सुद्धा म्हणजे थोड्यासाठी तरी आपण हा जो विषय आहे सेलिंगचा हा डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. कारण मार्केट आता एक मोठ्या ब्रेकआउटला आणि जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तुम्हाला समजेल एक होल एक चांगला पॅटर्न बघायला मिळाला आहे. खाली दोनदा जवळपास रिजेक्शन झालं आणि मग ह्या ब्रेकआउटच्या लाईनला पोहोचलेला आहे ते म्हणजे 24,200च्या. आता जर इथून ब्रेकआउट बघायला मिळेल तर एक चांगल्या लेवलला 24,500, 24,600 इव्हन 24,700पर्यंत मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकतो. एक चांगला मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो जर या लेवलच्या बाहेर मार्केट पडलं आणि त्या मोठ्या ब्रेकआउटसाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काही स्टॉकचे अनालिसिस आपण पटकन बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे क्रॉम्प्टन ग्रीव्स. ओव्हरऑल बघायचं असेल तर सेलिंग या स्टॉकमध्ये जवळपास चांगली बघायला मिळेल आणि जवळपास एका चॅनलमध्ये ट्रेड होतोय हे लक्षात असू द्या. ठीक आहे. काय एक्सपेक्ट करू शकतो या स्टॉकमध्ये उद्यासाठीचा इंट्राडेचा विचार म्हणजे 276च्या वरती होल्ड करत असेल हा शेअर डेफिनेटली बाईंगचा विचार तुम्ही करू शकता. बँक बरोडा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेलिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. ठीक आहे आणि चांगली मुवमेंट बघायला मिळालेली आहे हे लक्षात असू द्या. जवळपास 271 पासून 260 10 पॉईंटची सेलिंग आहे. उद्या जर ही लेवल ब्रेक करत असेल तर डेफिनेटली सेलिंगला असा, परंतु गॅपडाऊन ओपन होत असेल पण किती पॉईंट 255च्या खाली म्हणजे 1% किंवा त्याच्यापेक्षा आसपास कुठेतरी गॅपडाऊन ओपन होत असेल तर ठीक आहे आणि त्याच्या खाली टिकत असेल डेफिनेटली सेल करा. पण जर 0.5 0.6% किंवा म्हणू शकतो ना 1% आत कुठेतरी छोटासा गॅपडाऊन ओपन होतं समजून घ्या म्हणजे काय सांगतोय ते. छोटंसं गॅपडाऊन ओपन होऊन देत आणि छोटंसं गॅपडाऊन ओपन होत असेल आणि तिथून टिकत असेल खाली तर बिंदास त्या पहिल्या कॅन्डलमध्ये सेल करून तो टार्गेट घेऊ शकता. 242पर्यंत मोमेंटम चांगली बघायला मिळू शकतात. ॲटलीस्ट 250पर्यंत तरी घ्याच. स्टेट बँक ऑफ इंडिया काय एक्सपेक्ट करू शकतो. स्टॉक जवळपास इंडिसिजन झालेला आहे या लेवलच्या आसपास. ठीक आहे. आता जवळपास लो तुटत असेल तर रिव्हर्सल बघायला मिळू शकतो 1045च्या खाली आणि सेल लो तुटलं तर डेफिनेटली सेल करू शकता स्टॉक हे लक्षात घ्या. परंतु 1060च्या वरती टिकत असेल तर बाईंग कंटिन्यू होऊ शकते हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर इंडस टॉवर्स सेलिंग तुम्हाला बघायला मिळाली आणि जवळपास निगेटिव्ह पॅटर्ननी सेलिंग बघायला मिळाली आहे. 380च्या खाली जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली सेल करा. टाटा स्टील काय एक्सपेक्ट करू शकतो, थोडाफार होल्ड लेवल आहे पुलबॅकमध्ये उचलत असेल तर डेफिनेटली बाईंग करू शकता 188.81च्या वरती हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर गोदरेज प्रॉपर्टीज काय एक्सपेक्ट करू शकतो, मुवमेंट चांगली आणि तुम्ही गोदरेज प्रॉपर्टीज ह्याच्या आधी सुद्धा म्हटलं होतं, तुम्ही बोललो होतं साईडवेज ट्रेड मार्केट बघा ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे. त्याच्यानंतर आता होल्ड करते थोडंफार पुलबॅकमध्ये खाली आलं तर डेफिनेटली 1949च्या खाली सेल करू शकता. ठीक आहे. परंतु बाईंग रेंज 2000च्या वरतीच किंवा 1970च्या वरती बाईंगचा विचार करू शकता हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आणि दोन्ही साईडचे मी ट्रेड्स देतोय कारण तुम्ही एका साईडला कन्फ्यूज न राहता दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. दीपक नायट्राइट जर सेलिंग येत असेल या स्टॉकमध्ये तर 1000 म्हणजे आजच्या कॅन्डलच्या लोच्या खाली डेफिनेटली सेल करू शकता किंवा कुठेतरी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती कुठेतरी लो तोडू देत मग त्याच्या खाली तुम्ही एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता. सिटी युनियन बँक एक रेंज बाउंड होता, आता ही लेवल मी काढली होती बघा त्याचा ब्रेकआउट 2 दिवसात किती मोठी मुवमेंट बघायला मिळाली आहे. ठीक आहे. कंटिन्यू होत असेल तर बाईंग कंटिन्यू करू शकतो पण ही जी रेड लाईन आहे 220 ह्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे इंट्राडेसाठीचं हे लक्षात घ्या. ठीक आहे. कॅनरा बँक थोडाफार पुलबॅकमध्ये उचलतोय. ओके. व्हॉट डू यू एक्सपेक्ट सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर पुलबॅकमध्ये असेल आणि परत सेलिंग कंटिन्यू असेल तर मग सेलिंगचा विचार करायला कारण ओव्हरऑल ट्रेंड सेलिंगचा आहे. परंतु 2 दिवसाचा विचार म्हटला तर होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. जर 130ची लेवल तोडेल म्हणजे जवळपास ही जी रेंज मी आता मार्क केली 130च्या वरती होल्ड करत असेल डेफिनेटली बाय करा आणि आता बाईंगचा विषय करू नका. सेलिंगचा स्ट्रेट तुम्हाला बघायला मिळत असेल तर सेलिंगचा घ्या. ठीक आहे. कोटक बँक टू बी एक्सपेक्टेड इंडिसिजन आहे. आता जर लो तोडून खाली जात असेल म्हणजे कोणती ह्या लेवलच्या खाली जवळपास 397 तर डेफिनेटली सेल करू शकता. थोडाफार हॉल्टला आहे स्टॉक. समजलं असेल काही स्टॉकचं अनालिसिस निफ्टीचं अनालिसिस कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असेल तर. सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे फॉलोअर्स कमी आहेत, व्ह्यूज कमी आहेत, सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. खूप साऱ्या व्हिडिओज घेऊन यायच्या तुमच्यासाठी. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.